ब्रेकनंतरची बातमी मनसेची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी TV9 कडे आलेली आहे। लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा आहे। अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली। ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडे यांचं नाव चर्चेत असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय, तर दक्षिण मुंबईतून माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दक्षिण मध्य मुंबईतून माजी आमदार नितीन सरदेसाई यांचं नाव चर्चेत आहे, तर कल्याण डोंबिवलीतून आमदार राजू पाटलांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। तर पुण्यातून वसंत मोरे किंवा साईनाथ बाबर यांचं नाव सुचवलं जाऊ शकतं असंही सूत्रांमार्फत कळतंय। मनसेची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी सध्या TV9 मराठीकडे आलेली आहे। मात्र जो काही अंतिम निर्णय असेल तो राज ठाकरे घेतील असंही सूत्रांमार्फत कळतंय। लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार कोण ते पाहूया। राजू पाटील हे विद्यमान आमदार आहेत, ते कल्याण मधून त्यांचं नाव चर्चिलेलं आहे। तर बाळा नांदगावकर हे माजी आमदार आहेत, ते दक्षिण मुंबईतून त्यांच्या नावाची चर्चा आहे। नितीन सरदेसाई हे माजी आमदार आहेत, दक्षिण मध्य मुंबईतून त्यांचं नाव लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून येतंय। संदीप देशपांडे ईशान्य मुंबई, संजय तुर्डे हे उत्तर मध्य मुंबई, तर गजानन राणे हे उत्तर मुंबईतून मनसेचे संभाव्य उमेदवार असू शकतात। तर वागीश सारस्वत हे उत्तर पश्चिम मुंबईतले उमेदवार आहेत। अभिजित पानसे ठाणे, तर सुधीर पारस्कर हे बारामतीतून, तर दिलीप धोत्रे हे सोलापुरातून मनसेचे संभाव्य उमेदवार असतील। राजू उंबरकर हे चंद्रपूरमधून, तर डॉक्टर प्रदीप पवार हे नाशिकमधून लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार आहेत। वसंत मोरे किंवा साईनाथ बाबर हे पुण्यातून मनसेचे संभाव्य उमेदवार असतील। तर वैभव खेडेकर हे रायगडमधून लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार असणार।